करण्यात आलेली आहे। तर संग्राम भंडारे यांच्या कृतीचं संग्राम जगताप यांच्याकडून आता समर्थन करण्यात आलेलं आहे। संग्राम भंडारे यांच्या कृतीचं संग्राम जगताप यांनी आता समर्थन केलेलं आहे। पूर्ण जीवन धर्माकरता समर्पित केलं आणि आज नाही केलं, हे गेल्या 30-40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी काही काही लोकांनी अगदी कुठलंही कुटुंब न बघता ते स्वतःचं संपूर्ण जीवन फक्त भगव्या ध्वजाकरता समर्पित केलं आहे, धर्माकरता समर्पित केलंय, पांडुरंगाकरता केलं, प्रभू रामचंद्राकरता केलंय। आणि हे करत असताना कुणीतरी उठतो, जो पक्ष कुठंच नाही, कशातच नाही, कुणीतरी याचा माणूस उठतो, त्यालाही कोणी खात नाही, पण तो उठून डायरेक्ट असा यादी वाचतो जसं काय त्याला कुठला तरी अधिकार, कुणीतरी शासकीय अधिकारी असा का दिला, एखादा कुणीतरी इन्कम टॅक्सचा अधिकारी असेल किंवा कुठला पोलीस आयुक्त आहे आणि तो गुन्हेगारांची यादी वाचतो, अशा प्रकारे यादी वाचण्याचं काम त्या व्यक्तीने केलं। आणि त्यामुळे बापूंनी जे केलं आहे, तर बापूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बापूंनी बजावली, योग्य रीतीने त्याचं केलं। आणि इथून पुढच्या काळामध्ये असं जर कुणी ह्या साधू संतांबद्दल जर बोलत असेल, बापूंनी त्यांच्यावर वैयक्तिक त्यांचं नाव घेतलं म्हणून नाही केलं, पण बापू ज्या लोकांना आदर्श मानतात, या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना आदर्श मानतात, ह्या लोकांच्या बद्दल बापूंच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळे बापूंनी आज कुठेतरी ह्या पद्धतीनं कुठेतरी आपला एक निषेध व्यक्त केलेला आहे। त्यामुळे बापूंचं आम्ही समर्थन करतो। आणि हे जे लोक बोलणारे आहेत यांना बोलायला कोण लावतं, धर्माबद्दल बोलायला कोण लावतं, धर्माच्या विरोधात बोलायला कोण लावतं, याचा देखील कुठेतरी आता लवंडे हे योग्य भूमिका मांडतायत। कारण आज वारकऱ्यांच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचं लांगुल चालन करणारे अनेक वारकरी घुसलेले आहेत। वारकरी धर्म काय सांगतो, राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो, प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे। मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवंड्यावर शाही फेकली असेल, हे केलं, त्याच्यावर सुद्धा कारवाई केली। विचारांना सामना करा ना। वारकरी विचार असं शाही फेकवायचं सांगतो का? वारकरी विचार हा सहिष्णुतेचा आहे। संत तुकारामाचा असेल, संत ज्ञानेश्वर असेल, नामदेव महाराजांचा असेल, आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीने शाही फेकण्याने काही विकास लवांडेंची भाषा किंवा भूमिका बदल होईल असं मला नाही वाटत। तर लवांडेंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दुपारपर्यंत FIR दाखल करा, रोहित पवार यांनी असं म्हटलं। अन्यथा संध्याकाळी स्वतः पोलीस स्टेशनला जाणार, रोहित पवार यांनी ट्विट केलंय। शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार हाच खरा महाराष्ट्र धर्म असंही ते म्हणत आहे। कट्टरतावाद्यांना, गुंडापुंडांना आणि मनुवाद्यांना विचार पुसू देणार नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। त्यांचं ट्विट आपण बघूयात आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती। ते नेमकं काय म्हणताय, काय मागणी त्यांनी केलेली आहे। विकास लवांडेंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज दुपारपर्यंत FIR दाखल झाला नाही, तर संध्याकाळी मी स्वतः पोलीस स्टेशनला जाणार असंही रोहित पवार यांनी म्हटलंय।